गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना नमस्कार. आता स्क्रीनवर आपल्याला लाल अक्षरामध्ये काही शब्द दिसत आहेत. असे जवळजवळ आपल्याकडे एकूण 30 शब्द आहेत. म्हणजे 30 शब्द आहेत. तर या 30 शब्दांना पर्यायी शब्द काय आहेत, म्हणजे थोडक्यात समानार्थी शब्द काय काय आहेत, त्या सर्व शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक विद्यार्थी म्हणून पालकांना काय शिकायला मिळणार किंवा काय फायदा होणार, याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला जे काही एकूण 30 शब्द सांगणार आहे, 30 या 30 शब्दांचे प्रत्येकी 4-4, 5-5 समानार्थी शब्द म्हणजे तुम्हाला सिनॉनिम्स, सिमिलर वर्ड्स मिनिंग मी आपल्याला सांगणार आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता पहिल्या क्रमांकाच्या शब्दापासून आपण सुरुवात करूया. अतिशय सुंदर व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. पहिला शब्द आहे गुड. आता गुड म्हणजे काय सगळ्या जगाला माहिती आहे. गुड म्हणजे चांगले. तर या गुड म्हणजे चांगले, तर चांगले आणि गुड म्हणजेच गुड शब्दाला किती समानार्थी शब्द आहेत, किंवा अजून गुड अर्थाने किंवा चांगले या अर्थाने आपण किती शब्द वापरू शकतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर गुड म्हणजे चांगले, त्याला पहिला शब्द आहे एक्सलंट, ग्रेट, वंडरफुल, सुपर्ब, आउटस्टँडिंग. म्हणजे तुम्हाला जर गुड म्हणायचं असेल तर फक्त गुड न म्हणता या 5 शब्दांचा वापर करून तुम्ही तुमची इंग्रजी प्रभावी करू शकतात. तुम्ही इतरांना दाखवू शकतात की तुम्हाला सोपे शब्द तर माहिती आहेतच, पण तुम्ही माहीत नसलेल्या शब्दांचा उपयोग करून देखील प्रभावी वाक्यरचना बनवू शकतात. तर गुड, एक्सलंट, ग्रेट, वंडरफुल, सुपर्ब, आउटस्टँडिंग. दुसरा शब्द आहे बॅड. आता बॅड म्हणजे वाईट, ऑफुल, टेरिबल, हॉरिबल, नास्टी, ड्रेडफुल. हे देखील 5 शब्द आपण बॅडच्या बदल्यात वापरू शकतो. नाईस म्हणजे छान. नाईस म्हणजे छान. प्लीजंट, चार्मिंग, लवली, डिलाइटफुल, फ्रेंडली. त्याच्यानंतर व्हेरी. आता व्हेरी म्हणजे काय, खूप जास्त. एक्स्ट्रीमली, इनक्रेडिबली, सिरियसली, एक्सेप्शनली, हायली. म्हणजे व्हेरीच्या बदल्यात एवढ्या शब्दांचा उपयोग आपण करू शकतो. हॅपी. आता हॅपी म्हणजे काय, आनंदी. जॉयफुल, ग्लॅड, चिअरफुल, प्लीजंट आणि कंटेंट. राईट. त्याच्यानंतर 6वा शब्द आहे बघा, बोरिंग. आता बोरिंग म्हणजे काय, कंटाळा किंवा कंटाळवाणी. डल, मोनोटोनस, टेडियस, अनइंटरेस्टिंग, टायरसम. एवढे शब्द आपण बोरिंग शब्दाशी संबंधित वापरू शकतो. त्याच्यानंतर फन. फन म्हणजे काय, गंमत, मजा करणे. एंटरटेनिंग, एन्जॉयबल, अम्युजिंग. त्याच्यानंतर प्लेझरेबल आणि एक्साइटिंग. राईट. त्याच्यानंतर काइंड. काइंड म्हणजे काय, दयाळू. काइंड म्हणजे काय, दयाळू. केअरिंग, जनरस, जंटल, थॉटफुल, कॉम्पॅशनेट किंवा कॉम्पॅशनेट. राईट. त्याच्यानंतर लॉफ. लॉफ म्हणजे हसणे, म्हणजे खूप जोरजोरात हसणे, दात काढून हसणे आणि नुसतं गालातल्या गालात हसणे, याला स्माईल म्हणतात. पण या ठिकाणी लॉफ आपल्याला बघायचं आहे. गिगल, चकल, स्नीकर, रोर, कॅकल. त्याच्यानंतर वॉक. वॉक म्हणजे चालणे. स्ट्रॉल, मार्च, स्ट्राईड, हाईक, वंडर. राईट. त्याच्यानंतर सॅड. सॅड म्हणजे काय, दुःखी. अनहॅपी, मिजरेबल, डिप्रेस, डाऊन, हार्ट ब्रोकन. राईट. त्याच्यानंतर बिग. बिग म्हणजे मोठा. यूज, मॅसिव, इनॉर्मस,
जायगॅन्टिक, कोलोसोल. त्याच्यानंतर स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान. टायनी, मिनी, पेटाईट, लिटल, कॉम्पॅक्ट. त्याच्यानंतर स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय? तरबेज, हुशार. इंटेलिजंट, क्लेवर, ब्राईट, शार्प, ब्रेनी. राईट. त्याच्यानंतर फास्ट. फास्ट म्हणजे जलद, अधिक तीव्र गतीने, लवकर. क्विक, रॅपिड, स्विफ्ट, स्पीडी, हास्टी. त्याच्यानंतर टायर्ड 16व्या क्रमांकाचा शब्द आहे. टायर्ड म्हणजे काय? थकलेला. एक्झॉस्टेड, वॉर्म आउट, ड्रेन, स्लीपी, फटीग. त्याच्यानंतर स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला, भयभीत असलेला. अफ्रेड, फ्रायटन, टेरिफाईड, नर्वस, स्पूक. त्याच्यानंतर फनी. फनी म्हणजे काय? विचित्र. हिलेरियस, अम्युजिंग, एंटरटेनिंग, ह्युमरस, कॉमिकल. त्याच्यानंतर इझी. इझी म्हणजे सोपं किंवा सोपा. सिम्पल, एफर्टलेस, स्ट्रेट फॉरवर्ड, क्लिअर, अनडिमांडिंग. त्याच्यानंतर डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे कठीण. हार्ड, चॅलेंजिंग, टफ, कॉम्प्लिकेटेड, ट्रिकी. राईट. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणजे काय? महत्त्वाचं किंवा महत्त्वाचे. क्रुशल, व्हायटल, एसेन्शियल, सिग्निफिकंट आणि की. राईट. त्याच्यानंतर ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. जॉर्जियस, स्टनिंग, प्रिटी, ॲट्रॅक्टिव्ह, लवली. त्याच्यानंतर अगली. अगली म्हणजे काय? कुरूप, दिसायला देखणा नाही किंवा दिसायला सुंदर नाही, अगली. अनअट्रॅक्टिव्ह, प्लेन, अनप्लीजंट, हिडियस, ऑफुल लुकिंग. स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. पॉवरफुल, स्टर्डी, रोबस्ट, रेझिलंट, टफ. त्याच्यानंतर वीक. वीक म्हणजे अशक्त, कमजोर. फ्रजाईल, फ्रेल, फीबल, डिलिकेट, पॉवरलेस. त्याच्यानंतर 26 नंबरचा शब्द कोल्ड. कोल्ड म्हणजे काय? थंडा किंवा सर्दी म्हणू आपण त्याला. राईट. चिली, फ्रीजिंग, आयसी, कूल, फ्रॉस्टी. राईट. त्याच्यानंतर हॉट. हॉट म्हणजे गरम. वॉर्म, बॉइलिंग, स्कॉर्चिंग, सिझलिंग, स्वेल्टरिंग. त्याच्यानंतर रिच. रिच म्हणजे काय? श्रीमंत. वेल्दी, ॲफ्लुअंट, वेल ऑफ, लोडेड, प्रॉस्परस. त्याच्यानंतर पुअर. पुअर म्हणजे गरीब. ब्रोक, पेनीलेस, नीडी, अंडर प्रिव्हिलेज, इम्पॉवरिश्ड. त्याच्यानंतर एंग्री. एंग्री म्हणजे रागावलेला किंवा राग. मॅड, फ्युरियस, अनॉइड, इरिटेट, अपसेट. जवळजवळ 30 शब्द आपण पाहिलेले आहेत आणि त्या 30 शब्दांना प्रत्येकी 5 सिनॉनिम्स वर्ड्स आपण पाहिलेले आहेत. जवळजवळ असे एकूण 150. लक्षात घ्या, 150 शब्द आपण पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ खूप सुंदर आहे. आपल्याला अनेक शब्दांचे अर्थ माहीत झालेले आहेत. ते वेगवेगळे शब्द वापरून आपण आकर्षक इंग्रजी वाक्यरचना बनवू शकतात, आकर्षक इंग्रजी वाक्यरचना बोलू शकतात, आकर्षक इंग्रजी वाक्यरचना लिहू शकतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.